आई आई बाबा ओ बाबा अरे तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली बाबा. हो बेटा. हा घ्या प्रसाद. हा. नाही बाबा, डाव्या हाताने प्रसाद खायचा नसतो, उजव्या हातावर घ्या. अगं पण उजवा घ्या. हात हे असं असं कसं बेटा? उजवा हात मोडलाय ना माझा, म्हणून मी डावा हात पुढे केलेला की नाही. अय्या मग पण बाबा तुम्हाला उजव्या हाताने प्रसाद खाता येणार नाही. नाही. मग जाऊ दे, मीच खाते. अगं थांब, अगं एक शेवटचा पेढा होता, तोही स्वतः खाल्लास, मला भरवायचा ना. मग असं काय करतेस तू? बाबा सॉरी बाबा, माझ्या लक्षातच नाही आलं बाबा. हे नेहमी असं होते, सध्या तुझ्या कोणतीही गोष्ट लक्षात राहत नाही. आता हा माझा हात मोडलाय की नाही, कालपासून हसता हसता 5 वेळेला या हातावर टाळी दिलीस तू. दुखतो ना ग हात माझा. हा कोणी दारावर आलं, डोरबेल वाजवली, बाबा दरवाजा उघडा असं म्हणून आज जातेस. मग मी असा असा जाऊ का दरवाजा उघडायला? हा जरा लक्ष ठेव ना बाई. हा आई आई बाबा आई ग आई. बाबा दुखतंय का हो? हो ग हो. मग कशाला भर रस्त्यात त्या बाईचा हात धरला तुम्ही? तिच्या नवऱ्याने तुम्हाला मार मार मारलं बाबा. बेटा ती बाई नव्हती ग, आजी होत्या त्या. त्यांच्या हाताला धरून मी रस्ता ओलांडून देत होतो त्यांना. तेवढ्यात त्यांच्या नवऱ्याने बघितलं, त्यांना वाटलं त्यांच्या बायकोला मी पळवतोय. बोंबाबोंब केली ग, लोक जमली, धू धू धुतलं मला ग. आता तू मला सांग, मला पळवायचं असतं तर मी या स्पीडने पळवलं असतं का? मला सांग. मग या वयात आणि कुणाला किडनॅप करणार ग मी? आई आई बाबा. आई, हात माझा ना. बाबा आई. बाबा त्रास होतोय ना तुम्हाला? हो ग बाई. तुम्ही आराम करा बाबा. हो. आराम केलात ना की लवकर बरं वाटेल तुम्हाला. हो बेटा, हो तुम्ही बेटा. काहीच टेन्शन घेऊ नका बाबा. नाही बेटा, मला सध्या एकच टेन्शन आहे. देवाने ही जी लक्ष्मण रेषा आखलेली आहे तिचं करायचं काय बेटा? नाही ग, कधी कधी असं वाटतं देवानी मुलगाच जन्माला घातलाय, फक्त त्याची मिशी इथे दिलेली आहे. अगं, हेच टाळायचं ना ग. अगं आई, अगं हेच Sorry, टाळायचं ना बाबा. गाड होय. Sorry. हेच मगाशी बोललं ना तुला मी. बाबा, sorry. आई 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 ग आई. हे बघ हे बघ हे बघ. अगं पाय आहे ना माझा. या, आई. अरे आई. गौरी हाय, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. जहाँ मेरी कश्ती थी डूबी, वहाँ पानी कम था, फिर भी हम तैर के निकले क्योंकि हमारे ईशा म्हणजे एका सेकंदात माझ्या शहराला तू उंदीर बनवून टाकलंस. एका सेकंदातच. अरे चांगला शेर मारला होता मी. ईशा विषय कशाला बोलीस बघ? जाऊ दे ना गौऱ्या. अगं मग असं कसं जाऊ दे ग? सांग ना. काय चाललंय गौऱ्या तुझं? काय नाही. सामान आणलं? हा आणलंय ना सामान. हा तर मला सांग, ती 63 ग्राहक पेठ कुठे आहे? म्हणजे तुझा बाप ग. गौरी माझे बाबा आहेत ना ते? आहे का घरात? आहेत. अरे यार मला जाम टेन्शन आलं यार. मागच्या वेळी तुझ्या घरी आलो होतो तर तुझ्या बाबांनी ते कोण कवी आपले हे मर्ढेकर. हा त्यांच्या कविता माझ्याकडनं बोलून घेतल्या होत्या. माझी जीभ माझ्या तोंडावर थुकली ग. मला नाही यार. गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? हो, आहे ना चेतना यार. आहे ना. मग हा. गौऱ्या हीच वेळ आहे. माझे बाबांचे हातपाय मोडलेत ना, हा. तू त्यांची सेवा कर, हा. त्यांना इम्प्रेस कर, मग ते स्वतःहून माझा हात तुझ्या हातात देतील. हा 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 असं होईल. आठव गौऱ्या, हिरो नंबर 1. क्या बात है यार. गोविंदाने करिश्मा कपूर साठी काय काय केलं होतं गौऱ्या? हाँ हाँ मैं तेरे प्यार में क्या क्या ना बना मीना, कभी बना कुत्ता कभी कमीना. ये हेच तुला बनायचंय. मला हा? गौऱ्या गौऱ्या अजिबात घाबरू नको. नाही, नाही. टेन्शन घेऊ नकोस गौऱ्या. नाही नाही ते घेतलं नाही. हा हा आपल्या प्रेमाची परीक्षा आहे गौऱ्या. हा हा हो हो किती प्रश्न विचारशील. हो कळलं ना मला. हे हे नको करू. आई, आई. आई. बाबा हा काय किती वेळ झाला बाहेर? कोण होतं ग? हा आलाय बाबा. कोण आहे हा? कोणीच नाहीये. गौऱ्या अरे बापा हा 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 काय रे तुझं काय काम इकडे? बाबा हा हा गौऱ्या आहे हा. ना आपल्यासाठी सामान घेऊन आलाय बाबा. तो म्हणत होता ए ए की ए तुमचे- ए त्याचं तोंड त्यांनी भंगारात विकलंय का? नाही की नाही? मग त्याला बोलू दे. हा
बोल बोल. काका आम्हाला असं कळलं तुम्ही फ्रॅक्चर झालाय ना हा. म्हणून आम्ही तुमच्यासाठी सामान घेऊन आलोय. हा, कुठे आहे सामान? हे काय सॉरी सामान कुठे आहे? ह्याच्यात आहे हे आणलंय. तू सामान आमच्यासाठी आणलंयस? हो काका. मग याचे पैसे? अरे काका तुमच्याकडनं मी पैसे घेणार काय? अरे काय सांगतोस काय? म्हणजे काय? फुकट आहे? हा, म्हणजे? अरे वा, वा, बस बस अरे बस काका. नीट बस नीट बस. हा, काका तुम्हाला सांगतो मला जेव्हा कळलं हा. ना की तुम्हाला बाहेर लोकांनी कुत्र्यासारखा मारलाय. असं बोलू नाही रे, इजा केली असं बोलावं. नाही. हा, असं नाही बेटा. बघ यार आता सांग ना मला असं कळलं ना हा. माझी जाम सटकली. मी हा. लगेच आपली सगळी पोरं कामाला लावली आणि मला ज्यांनी तुम्हाला मारलंय ना त्यांना तर मी कुत्र्यासारखा मारणार आहे बघा तुम्ही. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता मी आहे ना मी असताना तुमच्या कुणी केसाला पण धक्का लावणार नाही. असं मी नसताना पण कुणी लावू शकत नाही कारण केसच नाहीये. अरे काय चाललंय तुझं? माझ्या याचे प्रश्न मला काय विचारतेस? काय बोलतेस बापाबद्दल? पण बाबा हा. गौऱ्या आपल्यासाठी सामान घेऊन आलाय ना. हो आलाय की. खूप मोठ्या मनाचा आहे बाबा तो. हो तो मोठ्या मनाचा नाहीये, तो फक्त मोठ्या किड्यांचा आहे. काय आणलंयस काय सामान बघू जरा. हा आपण तुमच्यासाठी आहे ना गोबी आणलाय. काय आणलंय? गोबी. कोबी रे, कोबी म्हणतात त्याला. कळलं का? मराठी भाषाची दरवाजा बाहेर उभी आहे ना तुझ्या. आज बोलव तिला. त्या भाषेला थोडासा मान दे. कोबी म्हणतात कोबी. कोबी क क म्हण 5 वेळा. कोबी 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 कोबी. शाबाश. ए! अरे तू म्हण कोबी म्हण कोबी. अहो, कोबी आणि गोबी काय फरक पडतो? क आणि ग मध्ये काय फरक आहे? क आणि ग मध्ये फरक नाहीये. ना. तुझ्या वडिलांचं नाव काय? कोंडूराम. सगळे त्याने काय म्हणतात? कोंडू. को काढला गा घातला काय होईल? आहे की नाही? क आणि ग मध्ये फरक आहे की नाही? आहे, फरक आहे, फरक आहे. हा. कितीला आणलास तो? गोबी का कोबी? सकाळी 9:30 वाजता. इथे उंदीर लिहीन आणि सापाच्या बिळात टाके ना तुला मी. मला सांगायचं नाही मग. कळलं का तुला? हा कितीला आणला म्हणजे? हे बघ पैसे किती पैसे. बाबा ते त्या हाताने करा ना. लक्ष्मी आहे बेटा, उजव्या हातानेच करायची असते. हा कितीला आणलास? ते मला माहिती नाही. मी त्याला म्हटलं मला हे दे गोबी दे. हा हा फुलावर दे. हा फुलावर. कुठल्या पत्री फुलावर जायचंय तुला? काय शब्द आहे तुझे? फुलावर फ्लॉवर फ्लॉवर फुलकोबी म्हणतात त्याला. हा तेच ते. काय हा 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 आणि त्याला म्हणलं 1 किलो टमाटे दे. टमाटे. बाबा टमाटे म्हणजे आपल्या वर राहतात ते ना. ते खंबाटे बेटा. तू आणि तुझ्या भोया वेगळं स्किट करत बसा बघू तिकडे. टोमॅटो असा शब्द आहे तो. काय आहे? टोमॅटो. टंबाटे वगैरे शब्द नाही आहे. कळलं? हा हा मग मी म्हणलं मला हे सगळं पाहिजे. हा मला किती पैसे झाले? अरे म्हणलं पैसे बिशे काय नाही, हे घे जेवढे लागले तेवढे घेऊन टाक तू. हा. अरे चेतनाच्या बाबांना भाजी पाहिजे म्हणलं आपण काय सोडतो काय? लगेच दिले पैसा बिसा सब छोड दे चल. हा, पण ती बाजी नाहीये बरं का, भाजी आहे. भ लावायचा भ. भर भाभा बोलतो फुश. भा माणूस आहे ना भाज्या भविष्यात भुजलाय. फक्त भराटी 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 भराटी. 22 भ लावलेस. मी 1 भ लावू? 1 भ लावायला दे मला, मग तुझी अवकात तुला कळेल. मराठी शुद्ध बोलायचं माझ्या समोर वास. मला दुसरं काही नकोय. बाबा हा. बाबा जाऊ दे ना ते सगळं. गौरी आपल्यासाठी सामान घेऊन आलाय बाबा बघा ना हा हा ते. हा. आमचं होईपर्यंत तू जरा रामदास वाद्येंना फोन करतेस का? एखादा शो वगैरे मिळाला तर जा. अशी कोण असते ग असं बोलणारी? बाबा तुम्ही मला वाटेल ते बोला पण गौऱ्याला काही बोलायचं नाही. बोलणार गौऱ्याला, कारण त्याची लायकीच ती आहे. अरे घासाघीस न करता या घरात एक वस्तू आली आयुष्यात. तुला माहित नाही या घरात आजपर्यंत कोणतीही वस्तू घासाघीस न केल्याशिवाय आलेलं नाहीये. बाप. अरे माझे आजोबा होते, ते गेले तेव्हा त्यांच्या नाकात कापूस ठेवायचा होता. मी स्वतः कापूसवाल्याकडे गेलो, अर्धा तास भांडलो, 2 रुपये वाचवले आणि कापूस आणला होता. घरी आलो तोपर्यंत आजोबांना घेऊन गेले होते. मग मी टॅक्सीने 150 रुपये घेऊन गेलो तिकडे. तो मुद्दा वेगळा.
कोण आहे का 2 रुपयासाठी टॅक्सीवाल्याला 150 रुपये दिलेत. हा बाप तुझा व्यवहारी आहे हा? अरे हा डोक्यावर नाही पडला, असं वाटतं डोकं ह्याच्यावर पडलंय. केवढं मोठं कपाळ आहे बघितलंस तू. अगं तुझा बाप जेव्हा चालतो ना, आधी कपाळ येतं, मग 5 मिनिट बाप येतो. असा आहे हा. ए हा काय बोल नाही, नाही, काय माझ्याबद्दल नाही. बोलतो? काय नाही. बाबा. काय हा लत्ता प्रहार तुझ्या पार्श्वभागावर करे ना सांगून ठेवतोय. अरे आता कुठला अवयव आहे 500 बिशवी, आता मला काय माहिती आहे का यार. ये दाखवतो ये तुला पार्श्वभाग कुठला आहे ते. हा ओ काका जाऊ द्या ना, तुम्हाला मी गोबी आणला तो घ्या ना तुम्ही. अरे गोबी नाही रे, गोबी नाही कोबी म्हणतात त्याला. अशा अशुद्ध उच्चाराची भाजी मी खात नाही. आठव गोबी. अरे आता तर बोलले तुम्ही खात नाही म्हणून. आत्ता नाही खात, नंतर खाईन मी. हा, बरं खा नंतर खा. दुसरी कुठली भाजी आणली आहेस? ही बघा ही हे काय आहे? माठ तो तू आहेस. भाजी कुठली आहे? भाजी कुठली आहे? मेथी. ही मेथी आहे. काय आहे? मला पालक आहे पालक. याला पालक म्हणायचा म्हणजे तुला टॉम क्रूज म्हणायला हवं. हा पालक आहे. एक मिनिट. हा बाळा हा पालक आहे. हा पालक आहे. तुझ्या बापाने असा पालक बघितलाय? काय आहे सांग हे? समोरच्या झाडीतून पाला आणलायस ना तू तोडून? हा हे काय आहे सांग? समोरच्या झाडीची पाल आहेत सगळी. हे बघ तुझा मित्र समोरचा झाप. आपण बकरे आहोत? हा? हा? आपण कोण आहोत? हा, पाला खायचा आपण? काय आणला सांग? काय ही मला बोलली की ना बाबांना पालेभाजी खायची आहे म्हणून. हा, हा. तर मी बिल्डिंग खाली आलो. हा. बिल्डिंग खाली आलो, मला कळलं अरे मी काहीच नाही आणलं म्हणून. हा. म्हणून मग मी आयडिया लावली. आयडिया लावली आणि फुकट गेली की नाही? आयडिया गेली आणि Sorry. एक नंबरचा काम चुकार आहे तो. काम चुकार अख्ख्या चाळीतला काम चुकार आहे तो. बाबा बस का बघ बस बाबा. गौऱ्या आपल्यासाठी एवढं सगळं करतोय ना, तुम्ही त्याला अशी वागणूक देऊ नका बाबा. बोलणार म्हणजे बोलणार. तू कोण सांगणार आहे मला? त्याची लायकीच ती आहे. फोन दे आधी माझा. हॅलो. हा बोलतोय. नाही मी हे हातपाय मोडलेत. अरे अरे अबा, होय. गौऱ्या. हा काका. अरे बाळा, हा तू खाली माझं हातपाय मोडले त्याचं बोर्ड तूच लिहिलंस चाळीच्या गेटवर? हो काका, तुम्ही फ्रॅक्चर झाला ना, मग सगळ्या सोसायटीला कळलं पाहिजे म्हणून मी खाली बोर्ड लिहिलाय. किती प्रेम करतोस रे आमच्यावर तू. काका मी तुमच्यावर पण आणि चेतनावर पण लय प्रेम करतो काका. आई ग हा. एवढं कोणीही करत नाही, खरंच सांगतो मी. बाबा काय बोर्ड लिहिलायस खाली? काय दुःखद घटना, अल्पशा आजाराने चौगुले काका जायबंदी, असा बोर्ड लिहितात. अरे तुम्ही फ्रॅक्चर म्हणून लिहिलं ना, जायबंदी तर लिहिलं. अरे मग दुःखद घटना, अल्पशा आजार याच्यावरून लोकांना वाटतं मी गेलो. अरे चाळीत आज रात्री शोकसभा ठेवली आहे त्यांनी. चौगुले काका श्रद्धांजली असा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा ओपन केलेला आहे. मला सुद्धा त्यात घेतलंय. अशी लोक जमली आहेत ना. तुझ्यामुळे झालं हे, तुझ्यामुळे. हमको काय को मारताय? हमको हिंदे पर चढ़ गए क्या बंद किए किन्ना करता बघे कुंबले का दिरे भाई कुंबले का दिरे अरे आप क्या बोला इसको दिरे भाई तू बैठ के हां अरे गप ना गौऱ्या. अरे तुझे मौत की दिरे मोंगत के लिए हाथ रे हाथ पाय मोड तू दिरे एवढा तू काय घाट गुडाल दिरे क्या हसको दिरे नंदा बघा आमरो रखता है हां बाबा बाबा शांत. कशाला बोलतो मग असा? नका ना रागवू बाबा गौऱ्याला. हां त्याचा हेतू चांगला होता बाबा. हेतू चांगला? वाईट मनाने नाही केलं बाबा त्यांनी. नका रागवू त्याला. माझ्या काळजावर स्क्रॅचेस पडतात बाबा. त्याला सॉरी म्हणायला लाव. गौऱ्या बाबांना सॉरी म्हण. अरे पण यार म्हण ना. सॉरी काका. सूर सांभाळायचा नीट. सॉरी आता काय झालं? सूर म्हटल्यावर तो सूर लावतो. बस बस बाबा. हा सूर म्हटल्यावर सूर लावतोस आता तू. तुम्हीच तर बोलला ना. असुरा हा नीट सॉरी म्हणायला सांग. नीट प्रेमाने म्हण ना गौऱ्या. प्रेमाने सॉरी म्हणणं तर नाही घेतून. नीट. सॉरी हा बोललो सॉरी. हा माझे तावडे हे जरा बरं होऊ दे मग बघतो तुला. आता सॉरी पण बोलला ना यार नीट. म्हणाला ना तो सॉरी बाबा. जाऊ द्या ना बाबा. गौऱ्या आपल्याला मदत करायला आला ना. तो घरातली सगळी कामं करेल बाबा. हा आपल्या घरातली करेल. हो मी सगळी कामं करीन. हा शाबास ठीक आहे करायला सुरुवात कर मग. हा हे काय बाबा? काय? असे कपडे कोण घालतं घरात? हे काय आहे? अगं मग मला लेंगा घालायचा एकटा कसा घालू? लेंगा घालायचा आहे ना मला. कोण घालणार तो? गौऱ्या घालेल ना.
एवढा लेंगा घालशील हा, मी. घाल. इकडे त्या ठेवला लेंगा खाली. कुठे आहे? हा काका तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आलोय ना हा, पायवर करा. ए गौऱ्या हा. जरा केअर काढून घेतोस का मी किचन आवरते. हा एक मिनिट हा, दे इकडे झाडू दे. अरे बापरे ए ए बाळा ए आधी लेंगा घाल ना माझा. अरे हा. हे काय पोझिशन मध्ये सॉरी अडकवलं सॉरी 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 लवकर लेंगा. ए चेतना हा? खाली जाऊन पाणी आणायचं का आपल्याला? अरे हो गौऱ्या प्लीज बापरे. घाल लेंगा आधी लेंगा घाल नीट. अच्छा लेंगा घालायचा हा. का आता तुमचा लेंगा असं भारतो एकदम एक पाय वर दोन्ही पाय दोन्ही पाय हा, नीट. हा, हळू, हळू. अरे नीट वर करा हा. झाला हा. आला लेंगा घालून अजून काय काम आहे? पहले पहल उसे मैंने देखा वो बन गई मेरी किस्मत की रेखा. पिक्चर चाललंय माझ्या घरात शूटिंग चाललंय फिल्मीगिरी करताय थोबाड फोडीन. लेंगा घाल आधी. हा तुला तर बघतोच मी. हे नाडा निघाला हिवाळा हवाला घाले पायवर करा दोन्ही पाय व्यवस्थित एकदम कमॉन 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 या हे हळू हळू रे हळू रे. अरे मर्द को दर्द नहीं होता यार. तुझा बाप मर्द रे ए. नीट कर रे दुखताय रे पाय. बरोबर हाय हाय कमॉन 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 कुछ नहीं वन मोर वनमोर म्हणजे किती पाय आहेत मी एका पायाचं झालंय कुणाच्या बापाने असा लेंगा नेसलाय. थांबा ना. हे काय आहे हे. काका हा. मला असं वाटतंय ह्या पायाला तो ऑलरेडी प्लास्टर आहे हा. हा लेंगाच वाटतोय याला असं ठेवा हा, असा ठेवायचा याने काय होणार आहे. नॅपकिन समजून घाम बिम पुसायला वापरा ना. अरे ए! बाबा. येडा आहे